नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं रुपाली किचनमध्ये। तर आज आपण बघूया थंडीच्या दिवसामध्ये एकदम परफेक्ट इडली बॅटर कसं बनवायचं। रेसिपी एकदम सिंपल आहे। तर काही जणींचं काय होतं की थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं बॅटर अजिबात फुलत नाही किंवा इडल्या एकदम चिकट होतात किंवा एकदम घट्ट होतात किंवा सॉफ्ट बनत नाहीत। त्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून लाईक शेअर करा आणि साइडच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आता इथं फर्स्ट स्टेप आहे तांदूळ भिजवणे। तर काय करायचं आहे, 4 कप तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकताय। तांदूळ आपल्याला छान 1 ते 2 वेळा स्वच्छ चोळून धुवून घ्यायचं आहे। म्हणजे आपली जी इडली चिकट होते ती इडली चिकट अजिबात होत नाही। छान वॉश करून घ्यायचे आहेत 1 ते 2 वेळा। जर तुमचा तांदूळ खूप जुना असेल तर जास्त वेळा धुवायचे, 3 ते 4 वेळा। आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे सेपरेट। आता तशाच प्रकारे मी काय करणार आहे, 4 वाट्या आपला तांदूळ असेल तर 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे ते पण आपल्याला सेपरेट धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित 1-2 पाण्याने। त्याचा पण स्टार्च पूर्ण निघून गेला पाहिजे आणि आपल्याला याला सुद्धा सेम प्रकारे भिजवून ठेवायचं आहे साईडला। आता याच्यात सुद्धा पाणी टाकून साईडला ठेवून देणार। आता पूर्ण रात्रभर किंवा 8 तासासाठी याला भिजवून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी याला वाटून घेणार। 8 तास तरी कमीत कमी आपल्याला भिजवायचंच आहे याला। आता पहिल्यांदा मी सेपरेट तांदूळ वाटणार। आता त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत, कमी कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचे म्हणजे व्यवस्थित वाटले जातात। आणि एकदम जेवढं आपल्याला शक्य होईल तितकं बारीक याला वाटायचं आहे। अजिबात याच्यामध्ये कणी राहिली नाही पाहिजे, एकदम बारीक वाटायचंय। आता इथं दुसरी टिप आहे म्हणजे कुकर घ्यायचा आहे आपल्याला। कुकर मीडियम मध्ये असं गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ सर्व काढून घ्यायचं आहे। आता सर्व पीठ मी थोडं थोडं करून छान वाटून घेणार आणि ह्याच्यामध्ये काढून घेणार। आता ज्या प्रकारे मी तांदूळ वाटले त्याच प्रकारे मी डाळ सुद्धा वाटून घेणार। डाळ आणि मेथ्या आहेत आपल्या। आता इतर लोक याच्यामध्ये पोहे टाकतात, कोणी रवा टाकतं, ते पण तुम्ही टाकू शकताय। पण तुम्ही या पद्धतीने एकदा पीठ ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि प्रत्येक वेळी तुम्ही हीच रेसिपी ट्राय कराल। आता सर्व डाळ याच्यामध्ये साईडला काढून घ्यायची आहे। आता दोन्ही मिश्रण एकत्र करून आपल्याला एक साईडने सतत याला फेटत राहायचं आहे। साधारण 10 मिनिटं तरी याला छान फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम। आता 10 मिनिटं फेटून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला। तेलामुळे काय होतं की आपली इडली एकदम सॉफ्ट बनते, यासाठी आपल्याला तेल कंपल्सरी टाकायचंच आहे। आणि याला झाकून रात्रभर आपल्याला ठेवून द्यायचं किंवा 7 ते 8 तासासाठी याला भिजवायचंच आहे। 7 ते 8 तासानंतर तुम्ही इथं बघू शकता याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा साखर टाकून पुन्हा एकदा याला 5 ते 7 मिनिटं पुन्हा एकदा याला फेटून घ्यायचं आहे। म्हणजे पीठ एकदम हलकं करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता मी इडली बनवून दाखवते तुम्हाला। मी एक असं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून एक रुमाल बांधलाय आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला वाफ घेतली 1-7 मिनिटं। त्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचंय त्याला आणि आपलं जे इडली बॅटर होतं ते ह्याच्यावरती टाकायचंय। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये इडली जेवढी पाहिजे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकताय। आता इडली चुई होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जास्त वेळ त्याला जर शिजवलं तर ते जास्त चुई होते किंवा चिकट होते इडली, तर काय करा किंवा घट्ट होते। तर 7 ते 8 मिनिटाच्या वर इडली आपल्याला अजिबात शिजवायची नाहीये। जेवढं लवकर होईल म्हणजे 7 ते 8 मिनिटांमध्ये इडली आपल्याला साईडला काढून घ्यायची, नाही तर ती एकदम घट्ट आणि चुई होते। तर इथं आपली इडली रेडी झालेली आहे। आता मी तुम्हाला साईडला काढून दाखवते। आता मस्त गरमागरम इडली आपली रेडी झालेली आहे। याला तुम्ही मस्त नारळाच्या चटणी सोबत, सांबार किंवा पोळी मसाल्यासोबत मस्त सर्व करू शकताय। तर आता इथं नारळाची चटणी, त्यानंतर सांबार, पोळी मसाला आणि सांबार मसाला ह्या सर्व रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत। तुम्ही अजून सुद्धा बघितल्या नसतील तर नक्की बघा आणि तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक पाठवेन। तर इथं बघा आपली इडली रेडी झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा
आणि साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर लवकरात लवकर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.